शिंदी हा खजुराच्या झाडासारखा दिसणारा एक वृक्ष आहे. शिंदी हा वृक्ष ॲराकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव फिनिक्स सिल्व्हेस्ट्रिस आहे. ताड, माड, सुपारी हे वृक्ष देखील याच कुलातील आहेत. शिंदी हा वृक्ष मूळचा भारतातील असून म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश या देशांतही तो आढळतो. बहुधा तो ओलसर गाळ असलेल्या जमिनीत, ओढ्या नाल्यांच्या काठी वाढलेला दिसून येतो. सर्वसाधारणपणे शिंदी वृक्षाची उंची 10 ते 15 मीटर असते. खोडाचा घेर सुमारे 40 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो. शिंदीच्या वृक्षाला फांद्या क्वचितच दिसतात. गळून पडलेल्या पानांच्या देठांच्या वनांमुळे खोड खरबरीतच दिसते. पाने संयुक्त, एकाडेक, मोठी व 3 ते 5 मीटर लांब असतात. पानांचे देठ सुमारे 1 मीटर लांब असून त्यांवर काटे असतात. देठाच्या मध्यशिरेवर अनेक अरुंद, भुरकट करडी व ताठर दले असतात. ती सुमारे 15 ते 45 सेंटीमीटर लांब व चिवट असून त्यांच्या टोकांना तीक्ष्ण काटे असतात. फुलोरा पांढऱ्या रंगाचा सुमारे 1 मीटर लांब पानांच्या बगलेतून येतो. फुलोऱ्यात नर फुले व मादी फुले स्वतंत्र असतात. मादी फुले हिरवी फुलोऱ्याच्या तळाकडे असतात, तर नर फुले पांढरट फुलोऱ्याच्या टोकाकडे असतात. मृदू फळ आयत लंबगोल, शेंदट पिवळे, गोड असून दोन्ही टोकांना बोथट असते. फळात बी एकच असून त्यावर एका बाजूला खोलगट खाच असते. शिंदीच्या खोडावर खाच पाडून त्यातून पाझरणारा रस मडक्यांमध्ये गोळा करतात. ताज्या रसापासून गळ व जेली तयार करतात. तसेच ताजा रस नीरा म्हणून पितात. शिंदीच्या नीरेचे पिंडवण झाले की शिंदी तयार होते व ती मद्य म्हणून पितात. फळे गोड, शीतल व खाद्य असतात. ती आरोग्य पुनഃस्थापक, कामोत्तेजक व मेदवृद्धी करणारी असून त्यांपासून मुरंबा, जेली, शिरका तयार करतात. पानांचा उपयोग छपरे, चटया, हातपंखे, टोपल्या, पिशव्या, झाडू, केरसुण्या, मासे पकडण्याची जाळी इत्यादी तयार करण्यासाठी होतो. देठ आणि मध्यशिरांचा उपयोग दोर बनवण्यासाठी करतात. खोड कठीण असून त्यांपासून डिंक मिळतो. धन्यवाद.